शिवक्रांती प्रतिष्ठानच्या माध्यमातून भिवंडी तालुक्यातल्या मराडेपाडा इथे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर उभारण्यात आलंय। या मंदिराचं लोकार्पण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते होणार आहे। या लोकार्पण सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारही उपस्थित राहतील। मंदिरासाठी जवळपास 7 ते 8 कोटी रुपये खर्च करण्यात आलेत आणि हा सर्व खर्च प्रतिष्ठानच्या वतीने आणि लोकांच्या वर्गणीतनं गोळा करण्यात आलाय। दरम्यान शिवरायांच्या मंदिरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अनिल वर्मा यांनी। शिवछत्रपतींना आराध्य दैवत मानणारे करोडो लोक हे सध्या महाराष्ट्रात, देशात आणि जगात आहेत। या सगळ्यांची एकमेव इच्छा होती ती म्हणजे शिवछत्रपतींचं एक भव्य दिव्य असं मंदिर असावं। हीच इच्छा आता पूर्ण झालेली आहे आणि ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी इथल्या मराडेपाड्यामध्ये शिवछत्रपतींचं एक भव्य दिव्य असं मंदिर साकारण्यात आलेलं आहे, उभारण्यात आलेलं आहे। याच मंदिराच्या गाभाऱ्यात मी सध्या आहे आणि शिवछत्रपतींची ही आकर्षक अशी मूर्ती आपण पाहत आहात। ही जी मूर्ती आहे ती मूर्तीच भव्य दिव्य आहे आणि शिवछत्रपतींचा इतिहास आपल्याला जर समजून घ्यायचा असेल आणि प्रेरणा घ्यायची असेल तर या मंदिराशिवाय दुसरी कोणतीही जागा सध्या महाराष्ट्रात नाही आहे। ही जी मूर्ती आहे ती अयोध्येतली श्रीरामाची मूर्ती घडवणारे सुप्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांच्या हस्ते बनवण्यात आलेली आहे आणि आज या मंदिराचं उद्घाटन करण्यात येते। हे मंदिर जे आहे ते भाविकांसाठी खुलं करण्यात येते। तब्बल 42 फूट इतकं उंच या मंदिराचं प्रवेशद्वार आहे आणि या गाभाऱ्यावर देखील 42 फुटांचा सभामंडप आहे। या संपूर्ण मंदिराच्या सभोवताली 4 कोपऱ्यावर गोलाकार बुरुज देखील आणि टेहळणी मार्ग हे देखील उभारण्यात आलेले आहेत आणि दगडाच्या तोफा देखील या ठिकाणी बसवण्यात आलेल्या आहेत। एका गडकिल्ल्याप्रमाणे या मंदिराची निर्मिती करण्यात आलेली आहे आणि या मंदिरात देखील जर आपण पाहिलात तर एक भव्य दिव्य स्वरूप या मंदिराचं इथे आपल्याला बघायला मिळते। छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा प्रत्येक क्षणाक्षणामध्ये, प्रत्येक मनामनामध्ये आहे आणि तोच इतिहास जर आपल्याला आणखीन विस्तृत प्रकारे जाणून घ्यायचा असेल तर त्यासाठी आपल्याला या मंदिरात यावं लागेल। हा जो मराडेपाडा आहे तो मराडेपाडा अतिशय लांब आहे, मात्र या मंदिराला तीर्थस्थळाचा देखील दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत। कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।